नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. तर भक्तांनो, स्वामी माऊली म्हणतात, सत्य स्वीकारणारी, स्वतःची चूक कबूल करणारी, इतरांचा मोठेपण मान्य करणारी, दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणारी, आपल्यापेक्षा लहानांना सन्मान देणारी, कोणाच्याही संकटात धावून जाणारी, कोणाच्या मार्गात अडथळा न आणणारी, आपल्या कामावर श्रद्धा ठेवणारी, अशी व्यक्ती देव नसली तरी ती देवापेक्षा कधीही कमी नसते. आयुष्यात लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका, कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचं आहे, लोकांना नाही. माऊलीला एकाने विचारलं की सर्वात महाग जागा कोणती? तो म्हणाला, जी आपलं दुसऱ्यांच्या मनात निर्माण करतो तो महाग जागा. तिचा भाव करता येऊ शकत नाही आणि ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्यच असतं. ज्यांनी आयुष्यात पावलोपावली संघर्षाची झळ सोसली आहे तीच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते, कारण आनंदाची किंमत त्याच्या एवढी कोणालाच ठाऊक नसते. नियम आहे, निसर्गाचा एक नियम आहे, एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते. प्रकाश आला की अंधार निघून जातो, पाणी आले की धूळ किंवा घाण निघून जाते, हवा आली की उष्णता निघून जाते. त्याचप्रमाणे आपल्या मनात चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात. म्हणून नेहमी चांगले विचार करत जा. गुलाब म्हणते, येता जाता रडायचं नसतं, काट्यात सुद्धा हसायचं असतं. रातराणी म्हणते, अंधाराला घाबरायचं नसतं, काळोख्यातही फुलायचंच असतं. बकुली म्हणते, सावळ्या रंगात हिरमुसायचं नसतं, गुणाच्या गंधाने जिंकायचं असतं. सदाफुली म्हणते, रुसून राहायचं नसतं, हसून हसून हसायचंच असतं. मोगरा म्हणतो, स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो, सद्गुणांचा सुगंध दुरूनही येत असतो. कमळ म्हणतो, संकटात चिखलात बुडायचं नसतं, संकटांना बुडून फुलायचंच असतं. लक्षात असू द्या, माऊली म्हणतात, आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या माघारी चर्चिल जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं. आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलामच असतो. स्वामी भक्तांनो, जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल, श्रद्धा असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. लक्षात असू द्या, नाण्याला दोन बाजू असतात हे माहिती असूनही काही जण फक्त एकाच बाजूने विचार करतात, कारण ते दुसऱ्याची बाजू कधीच समजून घेऊ शकत नाहीत. जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते, कधी कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज देखील असते. मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही, कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ते गात नाही, त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाहीत. मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी, कधी विसरू नये अशी नाती हवी. माऊली म्हणतात, जीवनात बऱ्याच गोष्टी पाण्यासारख्या असतात, ओंजळीत येताना आणि क्षणात निसटून जातात. मग ते सुख असो की दुःख, जीवनातील प्रत्येक क्षण हातून निसटून जाण्याआधी आनंदात तुम्ही जगा. कष्टाची भाकरी गोड लागली, लुटणे कुणाला कधी जमलंच नाही. चेहरा आरशासारखा स्वच्छ होता पण मुखवटा लावणे कधी जमलेच नाही. जे लाभले ते आनंदाने स्वीकारले, कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही. जीवन साधे सरळ आहे, भूल थापा मारणे, खोटे बोलणे, फसवणे जमलेच नाही. प्रत्येक वेळी तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची मोठ बांधली, आजपर्यंत काही कमी पडलेच नाही. कोणाला आपला कंटाळा येईल इतकं जवळ जाऊ नये, चांगुलपणाचे ओझे वाटेल इतकं चांगले वागू नये. कोणाला गरज नसेल आपली तिथे रेंगाळत राहू नये. नशिबाने जुळलेली नाती जपावी पण स्वतःहून तोडू नये. गोड बोलणे, गोड वागणे कोणास अवघड वाटू नये. जवळपणाचे बंधन होईल इतके जवळचे ठेवूच नये. सहजच विसरून जावे सारे, झल मनात जपू नये. नकोस होऊ आपण इतके आयुष्य जगू नयेच नये. हवे हवेसे असतो तेव्हाच पटकन दूर निघून जावे. आपले नाव दुसऱ्यांच्या आठी किंवा ओठी राहील तितकेच करून जावे. जीवन हे असंच असतं, थोडंसं सोसायचं, बरंचसं भोगायचं असतं. ओल्या पापण्या मिटून ओठांना हसायचं असतं, सुखाबरोबरच दुःखालाही झेलायचं असतं, स्वतःला विसरून साऱ्यांमध्ये मिसळायचं असतं. जीवन हे असंच असतं. कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल. गेलेले दिवस परत येत नाहीत आणि परत येणारे दिवस कसे येणार हे सांगता येत नाहीत. म्हणूनच आयुष्य हसत जगा. लक्षात असू द्या,
आयुष्यात सगळे दिवस सारखे नसतात. चढ आणि उतार हे येतच राहतात. फक्त चढ आला की माजायचं नाही आणि उतार आला की लाजायचं नाही. आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. ज्ञानी माणसासाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असतं. मूर्ख माणसासाठी आयुष्य म्हणजे जुगार असतो. श्रीमंत माणसासाठी विनोद, तर गरिबासाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते. परंतु यापैकी कोणीही असो, त्यांनी कोणत्याही भावनेच्या अतिरेकात आयुष्यात वेळेचा अपयोग केला, तर मग त्यांच्या आयुष्याच्या अर्ध्याची अदलाबदल व्हायला वेळ लागत नाही. कारण आयुष्याचं घड्याळ काळाच्या रेतीच्या वाळूने भरलेलं असतं. वेळेची किंमत नाही केली की मग तुम्ही कोणी का असेना, आयुष्याचा अर्थ सगळ्यांसाठी बदलतच असतं. आपण सगळ्यांशी चांगलं वागतो, हे आपल्यावर झालेले संस्कार आहेत. पण आपण चांगले वागूनही काही जण आपल्याशी वाईट वागतात, हे त्यांच्यावर झालेले संस्कार आहेत. जिव्हाळा हा घरचा कळस आहे. माणुसकी ही घरातली तिजोरी आहे. गोड शब्द हे घरातील धनदौलत आहेत. शांतता ही घरातली लक्ष्मी आहे. पैसा हा घरचा पाहुणा आहे. व्यवस्था ही घरची शोभा आहे आणि समाधान हेच घरचे खरे सुख आहे. सुख व दुःख आपल्या कर्मानुसार मिळत असतं. याचं गरीब आणि श्रीमंताशी काही संबंध नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसत असतो. आयुष्यात दुःखाविरुद्ध लढता आलं पाहिजे. हृदय दुखवणारी व्यक्ती समोर असतानाही हसता आलं पाहिजे. डिझेलचे पैसे वाचावेत म्हणून लोकांनी इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाड्या घेतल्या. गैरसमज एखाद्यावर आरोप लावण्याआधी त्याचे पूर्ण बोलून ऐकून घ्या. नाती तुटण्यापासून वाटचालीत नाही तर गैरसमज दूर होतील. माऊली म्हणतात, दुःख इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवतात. धन इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात. किती अजब आहे ना. माणसांच्या शरीरात 70% पाणी आहे, पण जखम झाली की रक्त येतं आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय दुखवलं की डोळ्यातून पाणी येत असतं. लक्षात असू द्या. माऊली म्हणतात, कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ नेहमी मोलाची ठरते. जिथे सर्व संपेल याची जाणीव होते, तिथे पाठीवर अलगद पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असतात. ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता, तेही सर्वांसाठी. आयुष्यात झालेला त्रास विसरून जायचं नसतं, पण त्यात मिळालेला धडा आयुष्यभर लक्षात ठेवायचाच असतो. आनंद हा सारखाच असतो, पण त्याला शोधण्याचे मार्ग वेगवेगळे असतात. स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. माऊली म्हणतात, स्वतःसाठी जसे आहात तसे राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार तुम्ही करत जाऊ नका. लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होऊन आपल्याला काहीही किंमत राहत नाही. लबाडी एक अखोड चादूर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात, पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आचाराशी नेहमीच ठाम राहावे. मैत्रीचा मोती कोणाच्याही भाग्यात नसतो. सागराच्या प्रत्येक शिंपल्यात मोती नसतो. जो विश्वासाने मैत्री जपतो तोच खरा मैत्रीचा मोती असतो. जगातील 2 कठीण कामे. 1. माऊली म्हणतात, टेन्शन घेऊ नका. अजून काही दिवस सहन करा. फक्त हार मानू नका. वेळ वाईट आहे. फक्त थोडे प्रॉब्लेम्स येतील, दुःख येतील, पण ते सगळ्यांसोबत होत आहे. कारण हेच तर आयुष्य आहे ना. जे होईल ते होईल आणि टेन्शन घेऊन तरी काय होणार आहे. आपण आज आहे तर उद्या नाही. मस्त आहे ते आयुष्य एन्जॉय करा आणि आहे त्या परिस्थितीला तुम्ही सामोरे जा. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी जो क्रोधात होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला जरी जो कठोर उच्चारत नाही, तोच मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो. समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ते अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो. विश्वासातील कोणतीच गोष्ट आपल्या स्वतःसाठी नसते. समुद्र स्वतः पाणी पित नाही. झाड स्वतः कधीच स्वतःचं फळ खात नाही. सूर्य स्वतःसाठी सृष्टीचं पोषण करत नाही. फूल आपल्या स्वतःसाठी सुगंध पसरवत नाहीत, कारण इतरांसाठी जगणं हेच खरं जीवन आहे. माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागत असतो. चांगले कर्म करणारी व्यक्ती ही माऊलींसारखी असते. कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ती जाते. कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हात देखील स्वच्छ होत असतात. अगदी तसेच चांगल्या लोकांच्या फक्त संगतीत जरी राहिलं तरी नकळत आपले विचार देखील स्वच्छ होत असतात. स्वभाव मनापर्यंत पोहोचला तरच आपुलकीचं नातं निर्माण होतं, नाहीतर ते फक्त ओळखच ठरत असते.
ज्याला दुःखांची जाणीव असते त्यालाच सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमीच जाण ठेवावी. माऊली म्हणतात, शेवटचं काय? आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो. माऊली म्हणतात, आपले घर, आई वडील, घरचे जेवण, फ्रेंड्स यांसारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्यासमोर असताना त्यांची किंमत कळत नसते. पण एकदा का ती गोष्टी दूर झाली, दिसेनाशी झाली, तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व काही किती व्हॅल्युएबल होतं हे लक्षात यायला सुरुवात होते. टाईम निघून जातो आणि त्या जागी डिस्टन्स येतो. खरं तर एखादी गोष्ट जीवनातून गेल्यावरच त्याची किंमत कळणे किंवा त्याच्यावर प्रेम करणे ही जगातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. टेन्शन घ्यायचं नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही, कारण नशीब कधीही बदलू शकते. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची, कारण हा जन्म पुन्हा नाही. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत तुम्ही रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस पण तुमचे नक्कीच सरतील. तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका. प्रत्येकाच्या आयुष्यात एकदाच पुस्तक असतं जे की अर्धवट वाचलेलं असतं. विषय हा नसतो की ते पुस्तक आवडलेलं नसतं. विषय असतो तो परिस्थितीचा, जे की काही कारणास्तव आपण वाचन सोडून देतो आणि मग पुस्तक तसेच पडून राहते. कुठेतरी अडगळीत रोज नजरेस पाडून पण वाचून कधीतरी निवांत म्हणून वाचायचं राहून जाते. नात्याचं पण तसंच. सुरुवातीला प्रेम असते, आपुलकी असते, नंतर परिस्थितीमुळे किंवा जाणून बुजून दुर्लक्ष व्हायला लागतो आणि मग धूळ साचावी तशी अविश्वासाची परत मनात चढायला लागते आणि नात्यात दुरावा वाढतो. मग पुस्तकासारखं नातं पण अडगळीत पडायला सुरुवात होते. त्यामुळे नात्याला वेळच हवाच. माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर. माणुसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेला मदतीचा हातच असते. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते. माणसाने वय वाढल्यावर ज्येष्ठ व्हावं, म्हातारे नाही, कारण म्हातारपण इतरांचा आधार शोधत असतं, तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देत असतो. सुखात आठवण नाही आली तरी चालेल, मात्र दुःखात मात्र प्रथम जो आठवतो ना तोच खरा आपल्या जवळचा माणूस असतो. ज्यासमोर बसून मोठमोठ्याने हसण्यापेक्षा ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मनसोक्त रडता येईल ना तोच खरा आपला माणूस जवळचा असतो. अख्खी दुनिया विरोधात गेली तरी चालेल, मात्र तो माणूस सोबत हवा असे व्यक्तीबद्दल वाटते तोच खरा जवळचा माणूस असतो. असा हा जवळचा माणूस प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. तो कधी कधी रक्ताच्या नात्यात असतो तर कधी मैत्रिणीच्या नात्यात असतो. अशा या व्यक्तीला सदैव जपून ठेवा. त्याला कधीही आपल्यापासून दूर करू नका. श्रीमंतांना नाव ठेवणारे शेवटपर्यंत गरीबच राहतात. निरोगी आणि फिकट लोकांना नावं ठेवणारे काही ना काही कारणाने सतत आजारी असतात. रिटायर्ड लोकांना नाव ठेवणारे सतत आयुष्यभर राबतच राहतात. यशस्वी लोकांना नाव ठेवणाऱ्यांना नेहमी अपयशच येत राहतं. तात्पर्य हाच, दुसऱ्यांना नाव ठेवून तिरस्कार करून स्वतःचं आयुष्य कधीच बदलत नाही. परमेश्वराचा सहवास लाभला तर बैल नंदी होतो. सामान्य माणूस सुद्धा पुजारी होतो. फुले कचरा होत नाहीत तर निर्मल्य होतात. धूप राख होत नाही तर भस्म होते. निराजन नंदादीप होते. दूध दही पंचामृती तीर्थ होते. प्रवासी यात्रेकरून होते. जीव शिव होतो. म्हणूनच देवाची या द्वारी बसावे क्षणभरी. अनुभवले मी. बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठे माहिती असतं ऐकणाऱ्याच्या मनात शब्द न शब्द कोरला जात असतो. एखाद्याच्या जीवनात कायम राहायचं असेल तर फक्त त्याच्या मोबाईलमधल्या संपर्कात न राहता त्याच्या मनाच्या संपर्कात राहा. कारण काही वेळेस मोबाईलमधल्या संपर्कातून डिलीट केले जाते, पण मनातील संपर्कातून नाही. माऊली म्हणतात, जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेला जीवनाचा खेळ श्राद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर येऊन थांबतो. बस हाच जीवनातला गोडवा आहे. आणि त्यात विशेष म्हणजे हा मनुष्य प्राणी या दोन्ही वेळेला या दोन्ही गोष्टी खाऊ शकत नाही. असा हा 2 घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव. एका आईने आपल्या मुलांच्या खोलीत लावलेला सुविचार वाटला. हॉटेलची टेस्ट, पोटात गेलेली बेस्ट. माऊली म्हणतात, म्हणून घरची पोळी भाजी सगळ्यातच बेस्ट. लक्षात असू द्या, जे कठीण आहे ते सोपे करावे, जे सोपे आहे ते सहज करावे, जे सहज आहे ते सुंदर करावे आणि जे सुंदर आहे त्यावरून मनापासून प्रेम करावे. एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली तर झिजते. काहीही झालं तरी शेवटी तर ठरलेलाच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही उत्तमच असतं.
लक्षात असू द्या, कोणत्या नात्याला पुढे जपायचं व कोणत्या नात्याला कुठं थांबायचं हे ज्याला कळलं तो जीवनात खराच सार्थक होतो. माऊली म्हणतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. लक्षात असू द्या, दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो, परंतु दुसऱ्याच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो. एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसांची वृत्ती आणि दृष्टी बदलते. माऊली म्हणतात पाणी धावतो म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते. नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर आपल्या कर्तृत्वामुळेच येत असते. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, आपल्या जवळचे सगळेच लोक शुभचिंतक असतात असं नाही, तर त्यापैकी काही लोक आपलं शुभ होत असताना चिंतित देखील असतात. लक्षात असू द्या, आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. चांगला विचार म्हणजे दिवसाची चांगलीच सुरुवात. विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा. किनाऱ्यावर उभे राहून फेसाळणाऱ्या लाटा पाहाव्या, दूर क्षितिजावर पोहोचणाऱ्या नव्या कल्पनाच्या वाटाच पाहाव्या. यशस्वी व्यक्ती तो नाही जो कधीच हरत नाही, तर यशस्वी व्यक्ती तोच जो त्याच्या पराभवातून काहीतरी नवीन शिकत असतो. स्वप्न पहा आणि त्याचा पाठलाग करा, स्वप्नाशिवाय यश अधुरच आहे. कोणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही काच समजत असाल तो हिरासुद्धा असू शकतो. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करा. स्वप्न पाहायची आणि त्यांना अपूर्ण करण्याची शक्ती आपल्यातच आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे महत्त्व समजून घ्या. प्रत्येक क्षण हा नवीन संधीची सुरुवात आहे. अडथळे आणि अपयश हे यशाच्या मार्गावरील केवळ वळणे आहेत. त्यांना धाडसाने सामोरे जा आणि तुमच्या लक्ष्याकडे पुढे सरका. जीवनातील संघर्ष आपल्याला अधिक मजबूत आणि संवेदनशील बनवतात. त्यांच्याशी तुम्ही लढा. वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या कधीच ना संपतात. यश मिळवण्यासाठी केवळ स्वप्न पाहणे पुरेसे नाही, त्यासाठी अविरत मेहनत आणि समर्पक व्हावे. आपले ध्येय साध्य करण्यासाठी समर्पण आणि संयम या गोष्टी आवश्यक आहेत. दोष लावला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होत असतो. माऊली म्हणतात धैर्य ही सर्व कठीण परिस्थितीवर स्थिर राहण्याची कला आहे. धैर्याने वाट पाहणाऱ्यांना अखेर यशाची साथ मिळते. आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे स्वतःला समजून घेणे. जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता तेव्हा जगाशी संवाद साधणे सोपे होत जाते. सामर्थ्य हे शारीरिक नव्हे तर मानसिक आहे. तुमच्या मनाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा, ते तुम्हाला अजिंक्य बनवेल. आशा ही तेजस्विनी प्रकाशनी किरणे आहे, जी अंधारात दिशा दाखवते. आशेच्या या शक्तीवर तुम्ही विश्वास ठेवा. भक्तांनो, वेळ हा अमूल्य आहे. प्रत्येक क्षणाला मोल द्या. आज जे काय करू शकता ते उद्यावर तुम्ही कधी ढकलू नका. तर स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.